गजर माऊलीचा गजर माऊली वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी घडे भोजन गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगासनी शयनी घडे भोजन गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ संगासनी शयनी घडे भोजन गमनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोशनाथं कारुण्यरूप करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संताची माझी वाणी मानेल संता सिरंजव चित्ताशी आपुलिया जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून येता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया दिवा यावरी न करावा भीर वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी घडी भोजनी गमनी प्रसूत प्रसन्न भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी श्री गणराया माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो। महाराज या विश्वाचे आर्किटेक्ट असण्यामुळे
या सृष्टी व्यवस्थापनेमध्ये या सज्जनांचा खूप मोठा सहयोग असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार करणारा साधू दयाळू अंतर्गत तुकाराम महाराज घर बांधण्याकरता एक पवित्र समज देतात. कसं घर बांधावं सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थळीवर ही नूतन वास्तू माऊली निवास या वास्तूच्या निमित्ताने आज हा कांगणे परिवार मासाहेब कमळाई परशुराम कांगणे, योगेश परशुराम कांगणे, सचिन परशुराम कांगणे माझ्या प्रभूच्या पूर्ण दयेमधून कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने मात्या पित्याच्या आशीर्वादाने या वास्तवाची निर्मिती झाली आणि आज त्या वास्तूच्या शांतीच्या निमित्ताने नूतन वास्तू शांतीच्या निमित्ताने आज या माझ्या प्रभूची कथा आहे. भगवंताची कथा करीत असताना तिला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी. निर्निमित्त आहे काहीच निमित्त नाही तरी देवाची कथाच करावी. कथा त्रिवेणी संगम देव भक्ता आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता जळती दोषाचे डोंगर सुतवती नारी नर गाता ऐकता सादर हे पवित्र हरी कथा माझ्या प्रभूची कथा अमंगलाला मंगल करणारी आहे, अपवित्राला पवित्र करणारी आहे आणि भगवंताची कथा जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी साधना आहे. या सज्जनांनी या कांगणे बंधूंनी आपल्या ह्या नूतन वास्तू शांतीच्या निमित्ताने माझ्या प्रभूच्या कथेचं आयोजन केलं. त्या निमित्ताने आलेले कोणी सर्व सज्जन मायबाप, माझ्या भक्तिमयी माता, सर्व सज्जन, हे सगळे गुरुबंधू, मृदुंगाचार्य बंधू, सर्वांना मी प्रणाम करतो. शिष्टीवाले दादा सर्वांना प्रणाम वंदन करतो. आणि आज या नूतन वास्तू शांतीच्या निमित्ताने माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबार आहे कलियुगामध्ये ह्या लोकांमध्ये नांदत असताना आपली दया कृपा करुणेच्या माध्यमातून आपल्या आश्रिताचा सांभाळ करणारा नाही, या विश्वकल्याणाकरता आलेले संत येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. हे करीत असताना विश्वाची निगराणी करायची, याला सुरक्षित ठेवायचं, याला सांभाळीत राहायचं, याला जपत राहायचं. आणि म्हणून प्रत्येक सज्जन माय बापाला आज रोटी कपडा और मकान 3 गोष्टी आवश्यक आहे. आश्रमाशी स्थान कोपी गुहा, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, निर्वाहापुरते अन्नाच्छादन, निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. रोटी भाकरी मिळाली पाहिजे पोटाला, अंग झाकण्याचं वस्त्र मिळालं पाहिजे, निर्वाहापुरते अन्नाच्छादन आणि कुठंतरी निवासा करता जागा असली. आश्रमाशी स्थान कोपी गुहा. पण त्या आश्रमाच्या ठिकाणी, त्या निवासाच्या ठिकाणी तुमच्या वास्तूला सेंट येण्याकरता, सुगंध येण्याकरता, तुम्हाला जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे. वास्तू कशीही बांधली पण त्या वास्तवामध्ये आनंद मिळाला पाहिजे. दादा जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे, जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे. का? अरे दादा, आमच्या महापुरुषांच्या उसाच्या पातळ्याच्या कुट्या आहे, त्यांना लोक दुरून वंदन करतात. काय कारण? शेंट आहे, सुगंध आहे. त्या कुटीमध्ये राहून तो काय करतो, त्याला आनंद मिळाला पाहिजे. या सगळ्यांना आनंद मिळतो म्हणून उसाच्या पाचट्याच्या कुटीतही ते आनंदी राहतात, प्रसन्न राहतात, ईश्वर चिंतनामध्ये आपला काल घालवतात.
माझ्या तुकोबरायला ज्ञानोबरायला सर्व विश्वाची काळजी आहे. सर्वजण किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नेती लोकी. मग प्रत्येकाला या 3 गोष्टी जर आवश्यक आहे. लोकांचा गैरसमज आहे महापुरुषांनी संसार करण्याकरता मनाई केली, चुकीचं आहे. सुखी करावा संसार न संडावी दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवीत येतील. तुमच्या घराला शेंट आला पाहिजे. नुसता शेंट नाही, तुमच्या घराचं मंदिर बनलं पाहिजे. विठ्ठला ज्या सुखा कारणे देव वेडावला. कमी आधी करूच नका. जे असं चांगलं ऐकायला आलं का मग काही करू नका. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जी सुख क्षीरसागरी ऐकिजे ते या वैष्णव मंदिरी देखीजे. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर जेथ नाम घोष होय निरंतर. घर बांधण्याकरता मनाई नाही, संसार करण्याकरता मनाई नाही. तसं जर राहिलं असतं तर माझे तुकोबराय म्हणले धन्य पुण्य रूप कैचा झाला संसार. देव भक्त तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार. देव भक्त नाही विचार. धन्य रूप रूप कैसा झाला संसार. झाला संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. झाला संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैचा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. संसारात धन्यता प्राप्त झाली पाहिजे असं. आणि तुकोबराय अशा पद्धतीच्या निवासामध्ये तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे जगण्याचा. असं घर बांधायचं. मी सांगितलं 3 गोष्टी जरी आवश्यक असल्या पण आपण सल्ला घेतो. आर्किटेक्ट आपल्याला प्लॅन काढून देतात. बेडरूम कुठं असलं पाहिजे, किचन रूम कुठं असलं पाहिजे. देवघराचा काही विचार नसतो पण आपण सांगितलं देवघर ते सांगतात देवघर कुठं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ते खुलासा करू. पण हे सगळा खुलासा करीत असताना तुमची अर्थव्यवस्था पाहून तुम्हाला प्लॅन मिळतो. अर्थव्यवस्था तुमच्याकडं व्यवस्थापन काय आहे, व्यवस्था काय आहे, पैसा किती आहे, पैशाप्रमाणे नियोजन करून देतो. पण साधू संतांची दया अशी दया आहे दादा, तुमच्या अर्थव्यवस्थेकडे त्यांचं लक्ष नाही. फक्त त्यांना एवढंच माहीत आहे त्या निवास त्या घरामध्ये त्यांना आनंद मिळाला पाहिजे. आनंद नाही मिळाला तर काय झालं. बऱ्याच वेळेला बंगले मोठाले असतात पण झोपा गेलेले असतात लोकांचे. झोपच येत नाही म्हणतात, मग गोळ्या खाव्या लागतात. काय करतात त्या बंगल्याला, झोप आली पाहिजे. निद्रानाश होत असेल काय करतात त्या घरात. दादा माणसं बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली पाहिजे असं घर बांधायचं. आणि एवढीच गोष्ट नाही, तुकोबराय म्हणतात घरामध्ये कोणत्याही दिशेला गेला कुठेही गेला तरी त्याला देवाचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. देवाच्या संगतीमध्ये राहण्याचा आनंद मिळाला पाहिजे. घरामध्ये माझा भगवान अखंड माझ्या बरोबर, तेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसे हाती धरून या. पण हे विचार सामान्य जीवाची विचार नाही. आम्ही बार बार म्हणतो जीवनात कुठली जटिल समस्या आली त्याचं समाधान फक्त ज्ञानोबराय तुकडे मागा. ज्ञानोबराय तुकडे समाधान करते, तुम्हाला योग्य दिशा देते. कारण ते काय गाईड नाही दादा, गाईड नाही. गाईड वेगळा, मार्गदर्शक वेगळा, नेतृत्व करणारा वेगळा,
बालकाचे चाली माता जानुनी पाऊल घाले माता जानुनी पाऊल घाले माता जानुनी पाऊल बालकाचे चाले माता जानुनी पाऊल माता जानुनी पाऊल बालकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जे गाईड नाही दादा मार्गदर्शक नाही हाताला धरून रस्त्याला लावायचं त्याचं कल्याण करणारी आई आपल्या बालकाचं कल्याण करणारी आई आपल्या बालकाचं कल्याण करणारा आजोबा पंजोबा ग्रॅज्युएट जरी असला तरी आपल्या बालकाच्या हिताकरता तो ग्रॅज्युएट पंजोबा आजोबा हातामध्ये पाठी घेतो त्याला क ख ची शिकवण देतो ही आईचं हृदय आहे साधूचं जीवन आहे तसंच आहे दादा कालाच्या ओघामध्ये प्रत्येकाला गरज आहे 3 गोष्टीची रोटी कपडावर मकान आश्रमाचे स्थान कोपी गोवा या 3 गोष्टी सर्वांना जरी गरज असली पण आपापल्या पद्धतीने घर बांधायचे नाही दादा बार बार संसार करीत असताना असेल परमार्थ पथाने प्रवास करीत असताना पारमार्थिक सिद्धी करता प्रापंचिक सिद्धी करता बार बार माझ्या ज्ञानोबा तुकोबाराकडे पाहत आहे तुम्हाला आपोआप एक पवित्र समज सहज प्राप्त होईल त्यांचा आठव केल्याने तुकोबाराकडे पहा तुकोबारा विचारलं महाराज घर बांधण्याचा विचार आहे घर कसं बांधावं महाराज घर बांधण्याकरता आपल्या दया कृपा करण्याच्या मागणी बाबा घर बांधण्याकरता आमची मनाई नाही खुशाल घर बांधा पण त्या घरात तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे सदैव देवाचं अस्तित्व जाणवलं पाहिजे अभंगाचं प्रथम संघासरी
ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे ना, दयाळू अंतःकरणाची माणसं कोणाची घुमजाव करीत नाही, नुसतं मार्गदर्शन करीत नाही. आईच्या हृदय, माझ्या तुकोबारायचं आईचं हृदय आहे. आईच्या हृदयाने तुकोबाराय म्हणतात, बाबा घर बांधा. बांधण्याकरता आमची मनाई नाही, पासं घर बांधा. सदैव तुम्हाला देवाचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. कारण ज्याच्या सत्तेमध्ये माणूस जगतो त्याचं अस्तित्व काहींना मान्य आहे, काहींना मान्य नाही. आणि ज्यांना मान्य आहे त्यांचा त्याच्या भरोसा आहे, विश्वास आहे देवावर. पण ज्यांना त्याचं अस्तित्वच मान्य नाही त्यांचा देवावर विश्वास नाही. ज्याच्या सत्तेमध्ये जगतं, ज्याच्या आधाराने आपलं जगणं आहे, ज्याच्या कृपा आशीर्वादाने आपलं जगणं आहे, त्याचा विसर पडून त्या घरात राहू नका. तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे ना, सदैव त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये देव आहे ना, त्या घराची शोभा आणखी वेगळीच आहे. आजही बघा, तुम्ही पैठणाला जर गेले तर नाथ बाबाचा वाडा पाहायला लोक जातात. गावातलं घर, नाथांचा वाडा. आजही तुम्ही देऊला जर गेले ते तुकाराम महाराज गावातला घर पाहायला जातात, गावातला वाडा पाहायला जातात. आजही बघा, घराची शोभा देवाच्या अस्तित्वाने आहे. देवाच्या साक्षीने जे जगणं आहे ते खरं जगणं आहे. देवाच्या आधाराने जगणं आहे ते खरं जगणं आहे. भगवान मेरे है, मैं भगवान का हूं, असं ज्याची धारणा आहे. आमचे तुकाराम महाराज राहायचे, पण मासाहेब कधी वनवन करायला लागल्या, कारण मासाहेबाचा स्वभाव भजन करण्यावर राग काढायचा. उठीत येते कुठीत टाळ, अवघा मांडीला कोलाळ. येऊन जाऊन तुम्हाला टाळ कुटायचा धंदा. आजही काही माता म्हणतात बरं का दादा, आजही काही माता ते तुकोबारायचीच अनुयायी, महाराजांची जिजामातेचीच अनुयायी समजायची. टाळकुटे म्हणणार, टाळकुटे म्हणतात. मासाहेब बार बार, पण तुकारामांनी समज द्यावी. तुकारामांनी आमच्या घरामध्ये समज दिली पाहिजे. ज्याच्या सत्तेमध्ये आपण जगतो ना दादा, त्याची सत्ता आपल्याला मान्य पाहिजे. कारण ज्याचं जगणं माझ्या प्रभूच्या स्वाधीन आहे, देवाच्या आदराने आहे, देवाच्या सत्तेमध्ये जगतो ना दादा, तोच आज सज्जन निश्चिंत आहे. आणि बार बार माझ्या ज्ञानोबा तुकोबाराकडे पाहत राहतात. आपोआप त्यांच्या चिंतनाने आपल्याला दिशा मिळेल. आपलं जीवन पवित्र पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे, सहज आपल्याला दिशा मिळेल. आपलं जीवन पवित्र अलंकृत होईल. मासाहेब जिजामातेला सांगायचं, नको चिंता करू अण्णा या वस्त्राची, माऊली आमची पांडुरंग. देवावर एवढा विश्वास, तुकोबाराचा ते एवढा विश्वास होता, तो जे करतो ते माझ्या हिताचं करतो, तो जे जे करी ते माझे स्वहित. आलिशे प्रचित कळो चित्ता. ज्या देवाच्या आधाराने जो सज्जन जगतो ना दादा, त्याचा देवावर एवढा विश्वास असला पाहिजे. तो जे जे करी ते माझे स्वहित. आणि मासाहेबाला सांगायचे, तू हे निश्चय सुख टाकी व थुंकोणी, पावशील जनी परमानंद. मग तू आता काय कर, देव पावया करी ओ सायास, न धरिये आस ना शिवंत. निश्चळे सुख टाकी ओ थुंकोणी, पावशील जनी परमानंद. घर बांधणारे विश्वाचे आर्किटेक्ट माझे तुकोबाराय म्हणतात, बाबा असं घर बांधा, देवे बरे निरंतर. निरंतर तुम्हाला देवाची अनुभूती आली पाहिजे. माझ्या बरोबर माझा देव आहे, माझ्या घरात देव आहे, या अनुभूती. असं घर बांधा. घर बांधण्याकरता लोकांची समज आहे. काय घर बांधायचे नाही, घर बांधा. बांधण्याकरता मनाई नाही दादा, संसार करण्याकरता मनाई नाही. संसाराला शेंट आला पाहिजे, सुगंध आला पाहिजे दादा. कोणालाही वाटलं पाहिजे या कांगणे परिवाराकडे आपण गेलं पाहिजे, कांगणे बंधनकडे गेलं पाहिजे. असं खरी करायची शोभा ती आहे जिथं संत सेवा होते, अतिथी सेवा होते, दान पुण्य सत्कर्म सदाचरण. ज्या घरामध्ये दादा सदैव दयेच्या माध्यमातून ही सगळी पवित्र कर्म केली जातात, पवित्र कामं केली जातात.
असं घर बांधा. आणि हे पवित्र कर्म केव्हा घडतं दादा? ज्याला देवाचं अस्तित्व मान्य आहे, देवाची अनुभूती ज्याला मान्य आहे, तो करून घर बांधा रे दादा. वसवावे घर देवे बरे निरंतर, निरंतर आनंद मिळण्याकरता, देवाचं अस्तित्व, देवाची संगती मिळण्याकरता असं घर बांधा. आणि दादा घर बांधित असताना मी सांगितलं, माणसं फक्त प्लॅन काढतात, आपली अर्थव्यवस्था जशी असेल तसा प्लॅन काढतात, पण त्या घरात आनंद मिळेल न मिळेल याचा विचार फक्त साधू संतांना असतात. कारण ते विश्वाची निगराणी करतात, याला सुरक्षित ठेवायचं, याला सांभाळायचं, याला जपायचं. जपत असताना तो कोऱ्या म्हणतात, बाबा घर बांधा, बांधा देवे बरे निरंतर, वसवावे घर देवे बरे निरंतर. आणि निरंतर आनंद मिळण्याकरता म्हणजे कुठलाही काम, ज्या घराची पवित्रता, ज्या घराचा सेंट सुगंध, त्याला पूर्वीच्या काळामध्ये नांत घर म्हणायचे. नांत घर, नांत घर म्हणायचे. नांत घर आहे ते. नांत घर केव्हा होतं दादा? ज्या घरामध्ये सतत साधूचं आवागमन आहे, साधूचं येणं जाणं आहे. आजही ज्या गावामध्ये एखाद्या निष्काम साधूचं आवागमन आहे ते गाव सुरक्षित आहे. ज्या परिवारामध्ये निष्काम साधूचा येणं जाणं आहे, आवागमन आहे, तो परिवार सुरक्षित आहे. आणि ज्या सजनाचं जगणं देवाच्या आश्रित आहे, संतांच्या पडोनी राहीन ते ठाई, उगाच संताची पायी, न मागे न करे काही, तुझी आन गा विठोबा. अशी पवित्र सज्जन तो कोऱ्या म्हणतात, बाबा कुठलंही काम करीत असताना त्या घरामध्ये तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, असं घर वसवावे घर देवे बरे निरंतर. आणि निरंतर आनंद मिळण्याकरता घरामध्ये कोणत्या दिशेला गेला तरी त्याला देवाचं अस्तित्व जाणवलं पाहिजे, अनुभूती आली पाहिजे, देवाची अनुभूती आली पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण आहे, संगासनी शयनी, संगासनी शयनी, संगासनी शयनी, संगासनी शयनी, संगासनी शयनी, संगासनी शयनी, शयनी, गडे भोजनी गमने, गडे भोजन गमने, संगासनी गडे भोजन गमने, गडे भोजन गमनी गमनी, संगासनी शयनी, संगासनी शयनी, संगासनी शयनी, गडे संगासनी संगशयनी घडे भोजन गमन. कुठलंही काम करीत असताना घरामध्ये आता देवाची अनुभूती आली पाहिजे, देवाच्या संगतीमध्ये आहे. आणि देवाच्या संगतीमध्ये राहण्याकरता, अनुभूती येण्याकरता नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. अखंड देवाचे अस्तित्व जाणवलं पाहिजे, अनुभूती आली पाहिजे, असं गर्व. मग आसनी संघ आसनी तुमच्या बैठक रूम मध्ये सुद्धा गेले गेल्या बसल्या बसल्या देवाचा आठव झाला पाहिजे. कारण कुठलंही काम आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा, आठवे देव तो करावा, आठवे देव तो करावा, जीवाव खटपट, जीवाव खटपट.
झोपताना संघासनी बसताना नाही नाही जुनी मंडळी जुनी माणसं बिचारे आमचे बुजुर्ग आमचे वाडवडील कमी शिकलेले असायचे दादा काय पवित्र भाव त्यांचा काय आदर ते म्हणायचे ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय काय भाव केवढी श्रद्धा गोमातेवरची श्रद्धा ते म्हणायचे देव कायम राहावं असं वाटतं ना एक तरी गाय असली पाहिजे घरात ज्याच्या घरी गाय आहे ना आणि गायीचं एवढं महत्व आहे साधू संतांचं खरं वैभव दिंड्या पताका द्वारी तुळशी वृंदावने मन निवताये नाम संकीर्तने माझ्या सोयरा दिदीचा एक अभंग आहे सोयरा दिदी म्हणते देवाची प्राप्ती पाहिजे असेल सदैव देवाचा आश्रय पाहिजे असेल तर एक काम करा तुळशी वृंदावनी गाईच्या गोठणी बैसता कीर्तनी देव जोडी तुळशी वृंदावना जाऊन जर माळा जपत बसला आणि गाईच्या गोठ्यामध्ये जर माळा जपत बसला त्याला देवाची प्राप्ती लवकर होते तुळशी वृंदावनी गाईच्या गोठणी बैसता कीर्तनी देव जोडे अरे दादा म्हणून मी बार बार माझ्या ज्ञानोबा तुकडे पहा का म्हणतो दादा का आठव करा म्हणतो त्यांच्यासारखी दया कोणाकडे नाही दादा इथं आल्यावर या वास्तवाचा आपल्याला आनंद झाला पाहिजे ते फक्त साधूच काम आहे साधूच काम आणि म्हणूनच अशी मोठी माणसं दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणारे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे इतरांच्या सुखाने सुखी होणारे ते कलियुगातले नंद आहे बरं का नंद नंद जसे नंद बाबा होते ना तसा हा कलियुगातला नंद आहे पण नंद व्हायचा असेल तर कोणाच्या आनंदात आनंद मानता आला पाहिजे एवढे विशाल अंतःकरण पाहिजे दादा काहींच्या घरी गेल्या गेल्या असं वाटतं आपण चांगल्या ठिकाणी आलो क्षेत्र आहे पवित्र क्षेत्र या घरामध्ये अस्तित्व जाणवलं पाहिजे लौकिक घरामध्ये देव नांदला पाहिजे नांदे तया घरी दैवत पंढरीचे नांदनो कायशी सांगा नाही तरी वाया भागा थोरपण अंगा तरी आयशी आणावे मोठीपणा मिरवतात माणसं फुकटची सांगे लोकाची या गोष्टी राम जगजेटी नये वाचे दुसऱ्याचा आनंद मानता आला पाहिजे आपण कुटीमध्ये करायला आपली झोपडं कराय ना पत्र्याचं शेड कराय ना दादा पण असा बंगला पाहिजे आनंद मिळाला पाहिजे चांगलं की दुसऱ्याच्या आनंदात आनंदी व्हायचं शिकायचं बरं दादा माणसं तेवढीच गडबड करतात आणि त्याच्यामुळं जीवनभर उंची बी वाढत नाही विस्तारही होत नाही उन्नती होत नाही दुसऱ्याचं घर पाहून आनंद मिळाला पाहिजे ठेंगूच्या ठेंगू काय माणसं का बरं राहतात उंचीच वाढत नाही तुका म्हणे उंच वाढे उंचपणे ठेंगणी लवणे जैशी तैशी ठेंगूच्या ठेंगूच राहत त्यांचा संसारही विस्तार होत नाही जगण्याची बी ऊर्ध्वगती नाही परमार्थ क्षेत्रामध्ये असं जगा दादा ज्ञानवऱ्यास तुकोऱ्यास सांगतील तसं जगा ते म्हणतात घर बांधा रे दादा पण घर सोडायची वेळ आली नाही पाहिजे सोडावं तर लागणार आहे एक दिवस त्या घरात आनंद मिळाला पाहिजे घर असं आहे दादा अशी चीज आहे त्याचं मंदिर बनवता येतं भगवान बुद्ध घर सोडून रानात निघून गेले अरण्यात गेले भगवान बुद्ध आणि कालांतराने आपल्या घरी आले दिवाळीचा नाश्ता करायला नाही आले सहज लहरी साधू रमते भला साधूचं जीवन ते लहरी असतात त्यांना आले घरी आपल्या घरी आले केस बिस वाढेल होते पण केस जरी वाढले पण आपल्या स्वामीला ओळखणारी ती मा यशोधराने ओळखलं आपले स्वामी आहे भगवान बुद्धाला ओळखून घेतले आपले स्वामी आहे पण स्वामी आपल्या दारात आल्या आल्या भगवान बुद्ध काय म्हणतात भिक्षां देही भिक्षा मागितली स्वामी मी तुम्हाला भिक्षा देणार आहे पण फक्त एक काम करा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मग मी तुम्हाला भिक्षा देणार आहे काय प्रश्न केला मा यशोधरेने स्वामी
या घरात तुम्हाला काय प्राप्त नव्हतं का त्याच्या प्राप्तीकरता तुम्हाला घर सोडून राहणं जावं लागलं. बोलता नाही आलं काय नाही या घरामध्ये. इथं तुम्हाला देव होता येईल आणि देव तुमच्या घरी येईल. देव घराला आनंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा देवा आली. देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवाची ते खून करावे वाटोळे आपणा वेगळी राहून येली. लौकिक पसारा सगळा त्यावेळेला तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटी. सगळ्या कामामध्ये संघासनी बस असला घरात गेलो बसलो संघासनी देव माझ्या बरोबर आहे. देवाच्या संगतीमध्ये मी आहे. देवाचा संघ आहे. तुका म्हणे आम्हा देवाचा संघात नाही विसंबत येरा. संघासनी घडे भोजनी गमनी. घरामध्ये कोणत्या दिशेला गेले तर दादा अपवित्राचं दर्शनच झालं नाही पाहिजे. खुशाल आता मौलिक वस्तू तिजोरी कपाटामध्ये ठेवायची जुनी माणसं. आता त्या तिजोरी कपाटामध्ये अंडे राहायला लागले. अंडे अरे कोट्याधीश माणसं ज्यांच्या संपत्तीला माप नाही अशी संपत्ती त्यांच्या घराच्या पुढे कोंबड्या त्या वृंदावनला प्रदक्षिणा करतात. कोंबड्या कसं रे दादा तुळशी वृंदावन बांधून केलं काय घर शोभलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे लंका एवढी मोठी रावणाची लंका लंकेमध्ये एकच घर शोभा देत होतं. बाकीचे घर बांधले होते रावणाने. लय हुशार हो रावण. रावण काय असा अंदाजे जगणारा माणूस नव्हता. त्रिकुटावर लंका वसवली. वसवल्या असं शहर वसवलं दादा. इतका प्लॅन बारीक असं शहर वसवलं. पण त्या शहरामध्ये घरं बांधली. कशी बांधली सांगू. बाहेरून दिसायचे मंदिराच्या आकाराचे दिसायचे. आत गेला का ब्लॅकमेल चालायचं. माझे गोस्वामी तुळशीदास महाराज म्हणतात हनुमंतराय लंकेमध्ये संध्याकाळच्या वेळेला गेली. लंकेला प्रहार करून लंकेला घायल झाली आणि संध्याकाळच्या वेळेला गेली. पण प्रत्येक घर पाहायला लागले. मंदिर मंदिर प्रति करी शोधा देखे जहत अगणित जोदा. प्रत्येक घरामध्ये या कारण बाहेरून मंदिराच्या आकाराचे दिसायचे. नात गेलं का कोणी उठा बशा काढित, कोणी मांड्या ठोकीत, कोणी दंड थोपटीत, कोणी घोरत, कोणी दारू पित. असं पाहिलं हनुमंत. नाही तर हनुमंतरायांनी लंका जाळलीच नसती. हे सगळं विचित्र पाहिलं. आणि दुसरी महत्वाची भजन नाही ना. भजन काय थोरपण जाळायची. काय तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे. भजन नाही हा मोठेपणा काय जाळायचा आहे. आणि दिली ना लंका जाळून. नाही तर दादा हनुमंतराय कशाला लंका जाळते. साधू काय कोणाचं घर जाळीचं असते का. उलट साधूचं काम काय हे 10,000 घे भाऊ तू स्लॅब टाकून घे. हनुमंतरांनी लंका विनाकारण कशाला जाळेल दादा. बरं प्रभू रामरायाने बी लंका जाळायचं सांगितलं नाही. सीतामाईने बी सांगितलं नाही. हनुमंतराच्या मनात कधी येणार नाही लोकांचे घर जाळायचं. मग का बरं जाळली. केवळ भजन नाही. भजन नाही. एकच भजन करणारा होता का लंकेमध्ये. राम राम ती सुमिरन किना हृदय हर्षे कपी सज्जन चिन्ह. अरे राम राम ध्वनी घराच्या बाहेर आला. हनुमंताला आनंद झाला. अरे सज्जनाचं घर आहे कि तुम हरदास नम कोई मोरे हृदय प्रीती आती वई कि तुम राम दीना अनुरागी आयो मोई कर्ण बडभागी. दादा तू तर मला हबपच दिसतो. हबपच कि तुम राम दीना अनुरागी आयो मोई कर्ण बडभागी. असं घर बांधायचं. संघासनी तुमच्या घरी गेल्या आल्या प्रसन्न वाटलं. प्रसन्न संघासनी संघ शयनी
घडे भोजनी गमनी. जेवण करताना सुद्धा आनंद मिळाला पाहिजे. कसा आनंद मिळेल दादा? हे सगळं ज्यावेळेला माझ्या प्रभूचं वैभव आहे हे ज्यावेळेला समजतो आणि प्रभूने दिलेला हा प्रसाद आहे, ही ज्याची धारणा आहे दादा. म्हणून आमचे मोठी माणसं जगतात दादा. पण कसे जगतात सांगू? वैभवशाली जीवन जगणारे साधू आहे या विश्वामध्ये, पण रोज जेवण करताना हे मधुकरीचं अन्न खातात, मधुकरीचं अन्न म्हणून खातात. वैभवशाली जीवन जगणारे, वैभवात जगणारे आहे, वैभवात जगणारे सुद्धा साधू आहे, पण वैभवात जगतात. अहो काही करपात्री हातात जेवढं मावेल तेवढंच खायचं, पण देवाचा प्रसाद म्हणून खायचं. कशी जगत असतील ही माणसं? आजही वृंदावनामध्ये ते प्रेमानंद गुरुजी दोन्ही किडण्याने कशी काय जगत असतील ही माणसं? बऱ्याच त्याला माणसाला अशी चिंता पडते, एक किडनी नाही तरी जगणं अवघड पडतं. ज्या माणसाला, ज्या सज्जन दोन्ही किडण्या नाही, कोणी काही प्रश्न विचारला तेवढ्या पुरतं बोलायचं ना, मान खाली घालून चिंतनामध्ये राहायचं. ही सज्जन कशी जगत? तर त्यांना सर्व काळ देवाचा आठव करायचा, सर्व काळ देवाचा. संगासनी संगशयनी घडे भोजन गमनी. जेवताना नाम घेता ग्रासोग्रासी तोची घासाला देवाचं चिंतन करायचं. माझ्या प्रभूचा दिलेला प्रसाद आहे, प्रभूची दया आहे, माझ्या मालकाचा प्रसाद आहे. आणि तसं खरं सांगू, हे सगळं वैभव माझ्या मालकाचंच आहे, पण त्याचा अंतकरण विशाल आहे. टाक बाबा, तुझ्या बापाचं नाव टाक, आईचं नाव टाक, कोणाचंही नाव टाक, केवढा मोठेपणा आहे माझ्या मालकाचा. तुकोबा म्हणतात सर्व काळ संगासनी संगशयनी घडे भोजनी गमनी एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. अनेक साजरांच्या किचन रूमच्या पुढे माझे बाबा भगवान शंकर आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो आहे. भगवान शंकर भिक्षा घेतात, ते अन्नपूर्णा त्यांना वाढते. बैठक रूम मध्ये सुद्धा साधू संतांचे फोटो असतात. माझ्या ज्ञानावर आहे तुकड्याचा फोटो असला पाहिजे, जोग महाराज साधू संतांचे फोटो असले पाहिजे. गेल्या गेल्या दुसरं काय नाही. आठवे देव तो करावा उपा. बैठक रूम मध्ये तोच म्हणजे त्याचं चिंतन राहण्याकरता संगासनी सुका मन ज्याचे नाव विश्वंभर, सुका मन ज्याचे नाव विश्वंभर, सुका मन ज्याचे नाव विश्वंभर, सुका मन ज्याचे नाव विश्वंभर.
ध्यानकारी कार्य नाटवीसी कृपाळू देवाची कार्य नाटवीसी कृपाळू देवाची दास निरंतर ध्यानकरी दास निरंतर ध्यानकरी कार्य नाटवीसी कृपाळू देवाची कार्य नाटवीसी कृपाळू देवा. तुकोबर आहे या जीवाला प्रश्नात्मक विचारतात. का रे दादा, संपूर्ण जगताचं भरण पोषण करणारा जो विश्वंभर आहे त्याचा का बरं आठव करीत नाही? त्याचे निरंतर ध्यान करा, त्याचा आठव करा, त्याचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. म्हणून दादा, संघासनी शयनी धडे भोजनी गमनी, आणि असं घर बांधायचं तुकोबाराय म्हणतात का त्या घरात आल्यावर संकल्प विकल्प करण्याची वृत्तीच थांबली पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण आहे. संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प टाळा संकल्प विकल्प संकल्प विकल्प त्या घरामध्ये पाऊल टाकल्याबरोबर संकल्प विकल्प करण्याची वृत्तीच मावळली पाहिजे, थांबला पाहिजे. नाही तर काहींच्या घरी गेलं का हो याला किती खर्च आला, कोणी प्लॅन काढून दिला. ही जी वृत्ती आहे ना, त्या घरात गेल्याबरोबर समाधान वाटलं पाहिजे. असं घर बांधायचं. गेल्या गेल्या संकल्प, नाही तर त्या घरी गेलं का आपल्या मनात येतं असंच घर बांधलं पाहिजे. या शेतातून त्या शेतात पाईपलाईनीचा हा संकल्पच सोडून द्यायचा दादा. संकल्प विकल्प ती वृत्तीच थांबली पाहिजे. काय तर त्या घरी गेल्या गेल्या म्हणतात कसं बांधलं आम्हाला माहिती. या जगतामध्ये जगत असताना पारमार्थिक क्लेशच आहे, प्रापंचिक क्लेशच आहे, पण त्या दोन्ही क्लेशाचं दमन करीत असताना चारित्र्य बल वापरा दादा. तुमच्या पाया पडून सांग, आपल्या चारित्र्य बलाने ते दमन करा. घायाळ बनू नका, हैराण होऊ नका. आपल्या चारित्र्य बलाने दोन्ही गोष्ट दमन करायचं, चारित्र्य बल वापरायचं. धक्काबुकी नाही, लोटा लाटी नाही, कोणाला रडवायचं नाही, काय नाही. बस तू ही मेरा सच्चा साई, देवावर विश्वास करा, प्रवास करीत राहतात. तुका म्हणे असे जन नाही कान ते ठाई. प्रवासामध्ये बाधाच करणं, टाइमपास करायचंच नाही. ही माणसं तुमचा टाइमपास करू राहील. ही जी तुमचा छळ करणारी जी माणसं असतात ते टाइमपास करताना उगा त्यांच्या नादाला लागून वेळ घालवायचा. माझे तुकोबाने सरळ सल्ला दिला, भुंक तिथी द्यावे भुको, आपण नये त्याचे शिको, भाविकांनी दुर्जनाचे काही मानो नाही साचे.
त्याला सवय आहे ना, चाललंय त्याचं आपोआप थांबून. अरे नियती थांबवतेस ना दादा, नाही असा थांबा मिळाला तर नियती थांबवतेस ना दादा. चुकीच्या मार्गाने प्रवास, देवावर भरोसा करायचा. आपल्या संकल्पामध्ये चुकीचा संकल्प अंतःकरणात येऊ द्यायचा नाही. आणि आलाय तर अशा घरी येऊन ते संकल्प विकल्प करण्याची वृत्ती मावळून जाते. इतर ठिकाणी जा, पण या घरात आल्या आल्या प्रसन्न वाटतं, प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. त्या घरी आल्याचा आनंद मिळाला पाहिजे. नाही तर उगाच तुका म्हणे जया संकोचे दर्शने तया ठाया जाणे अनुचित. तुम्हाला पाहिलं ज्याच्या कपाळाला गुढ्या आल्या तिथं पाणी सुद्धा पिऊ नका. चेहरा सांगतो ना दादा, नाही तर काय म्हणतो आवत को प्रणाम. येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्यांना वंदनच करतात काही विचार. पण जिथं अतिथी सेवा होती, संत सेवा होती, हे घर तिथं गेल्या गेल्या मात्र मावळोने पुण्य पापाची वृत्ती खंडित होते. संकल्प विकल्प करण्याची वृत्ती खंडित होते. कारण त्या घरामध्ये दुसरं काही नाही. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ. आजही पहा, एखादा ईश्वर भक्त जर भेटला, त्याच्या संगतीमधला जो आनंद आहे तो स्वर्गात सुद्धा मिळायचा नाही, स्वर्गात सुद्धा मिळायचा नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेनी. गायनाचे उड्या पुड्या छंद. त्या घरी गेल्या बरोबर प्रसन्न वाटलं पाहिजे. असं घर बांधा. वसवावी घर देवे बरे निरंतर. बरं, प्रत्येक ठिकाणी देवाचा आठवण झालं. संघासनी बसल्यावर, बैठक रूम मध्ये बसल्याबरोबर आनंद मिळाला पाहिजे, देवाचा आठवण झाला पाहिजे. संघासनी झोपताना देवाचा आठवण झाला पाहिजे. काही झोपेचा मंत्र म्हणून झोपतात, ठीक आहे, पण झोपेचा मंत्र म्हणण्याच्या अगोदरही देवाचा आठवण झाला पाहिजे. संगशयनी घडे भोजन गमनी. घरामध्ये सांगितलं, घरामध्ये चुकून सुद्धा येणारी पिढीचं सुखी करायचे असेल ना दादा, धनाच्या संग्रहाने कोणी सुखी झाला नाही. उलट त्यांचे पवित्र संस्कार त्यांना जन्मभराचं टॉनिक आहे दादा, जन्मभराचं टॉनिक. पवित्र संस्कार द्या, लेकरांना संस्कार द्या. संस्काराने मोठी झालेली लेकरं एका वेळेला भुके राहतील, पण आपली मस्ती तुटू देणार नाही. मस्तीमध्ये जगतील, आनंदात राहतील, मस्तीमध्ये राहतील. चला, तुकोबा म्हणतात, संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. आणि आणखी सदैव दादा, ज्या घरामध्ये हरिनामाचा गजर होतो, संतांचा आदर होतो, सज्जनांचा आदर होतो, जिथं परोपकार, दान पुण्य, प्यासे को पाणी, भुके को अन्न मिळतं आहे. हे जिथं मिळते ना दादा, त्या घरामध्ये अखंड आनंद मिळतो. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तो का म्हणे काळा, तो का म्हणे काळा, तो का म्हणे सुकाळ. अवघा गोविंदी सुकाळ, अवघा गोविंदी सुकाळ. संग असनी
अवघा गोविंद संगासनी शयनी संगासनी शयनी घडे भोजन गमनिये घडे भोजन गमनी गमने गमनी गमनी घडे भोजन गमने गमने गडे भोजन गमने गमनी गडे भोजन गमने अवघा गोविंदी सुकाळ सर्व काळ हाची धंदा गोविंदासी आळे गोविंदासने गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी जिथं ईश्वर चिंतन तुम्हाला माहित असेल त्याला गरज असलं पाहिजे असं काय आमच्या विदुर काकाने दिल्लीचे एकेकाळचे प्रधानमंत्री दुर्योधन कटू बोलला काकानी प्रधानमंत्र्याचा बंगला एका मिनिटात खाली करून दिला ना ते 1 नंबरला बंगला होता धृतराष्ट्राचा आणि 2 नंबरला बंगला होता विदुर काकाचा प्रधानमंत्री होते दिल्लीचे पण हा दुर्योधन कटू बोलला आणि मग
माझे काका तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. तपश्चर्या करता निघून गेले. संधी करण्याकरता जगाचा मालिक येतो. दुर्योधनाला सांगितलं, धृतराष्ट्राला सांगितलं, अरे दे रे 5 गावं दे रे यांना देऊन, 5 भावांना 5 गावं दे. त्यावेळेला यांनी मानलं नाही. संधी असफल झाली. पण ही जी लुच्ची लाबाड माणसं जेवणाचा लय आग्रह करतात. दुर्योधन म्हणतो देवा आमच्याकडे जेवायला आला पाहिजे. देवाने सांगितलं मी कालच काकाचं आमंत्रण घेऊन घेतलं. दुर्योधनाला सांगितलं अरे दादा तुझ्या अन्ना वाचून मी भुका नाही, तुझ्याकडे प्रेम नाही. बडे बडे मंदिर कौन काम के, भाव आदर नहीं पावई. उद्धवजी चल विदुरा घर जा, शबरी की बेर सुदाम जी की चावर, रुचि रुचि भोग लगायो. सर्व वेळ तुमचा ईश्वर चिंतनात जात असेल असं घर बांधायचं. तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ. बरोबर आहे का? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीची. असं सर्व काळ देवाच्या चिंतनात जाईल असं घर बांधायचं. आणि तुम्हाला तुमच्या घरी आल्या आल्या कोणाला बी सत्संग करावं वाटेल, भजन करावं वाटेल. कारण काहींच्या संगतीमध्ये संगे वाडे शीन, संगे घडे भजन, त्रिविधे जन बहु देवा. याची गुन्ह्याला सांगाचा कांटाळा, दिसता ती डोळा नाना छंद. काहींच्या संगतीत गेलं का भजन करावं वाटतं. त्या गोकुळ अशी गोपिका एकमेकीच्या जवळ जर आल्या, अरे भगवान कृष्णाचं भेट झालं का सखी, तुला त्याचं दर्शन झालं का. भगवान कृष्णाचं दर्शन झालं नाही त्यावेळेला ती एखादी गोपिका म्हणून तुझा दिवस कसा झाला. म्हणे कृष्णा विन कैसे तुम्हा गमे, वेळा कर्मे वायावी. वायाची का तुम्ही करिता चावटी, घ्या गे जग जेटी क्षण भरी. याचे सुख तुम्हा कळाल यावरी, मग दारोदारी न फिरा लटिके वाट तुम्हा वाटेल खेळणे. एका कृष्णा विनावगेच अवघी आता तुम्ही टाकाल सांगात, घेऊन अनंत जाल राणा. तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ, संगासनी शयनी घडे भोजन गमनी. असं घर बांधायचं. विठोबा हरे जय गोपा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय गोपा रघुमाई, विठोबा रघुमाई, गोपा रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, गोपा 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 रघुमाई, विठोबा रघुमाई. वसवावे घर देवे बरे, निरंतर संगासनी शयनी घडे भोजने गम. संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप. तुका म्हणे काळा अवघा गोविंदी सर्व काळेश्वर चिंतनात जायला असं घर बांधायचं. ही सेवा करीत असताना या कांगणे बंधू बऱ्याच दिवसाची तारीख लिहिलेली असल्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला आज पंढरपूरला जायचं होतं पण मी अस्वस्थ आहे. आणि अस्वस्थ ही अवस्था माझी 9-10 महिन्यापासून आहे. ऑपरेशन झाल्यापासून ते काय झालं काही कळत नाही, पण तेव्हापासून मी अस्वस्थ आहे. म्हणून मला हे सांगायचं आहे, माझ्या असावधानीमधून काही चुकलं असेल, तुम्हाला कमी वेळ दिला असेल, काही जे माझं काही चुकलं असेल, आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल, माझ्या ज्ञानवरात संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला.
या माऊली निवासाच्या माध्यमातून आलेले सर्व माझा गुरुजन वर्ग, सगळे माझे वृद्धगाचार्य बंधू, शिष्टीमाले दादा, भक्तिमयी माता, सर्वजण जो जिथून आला असेल कोणी सज्जन, त्या सर्वांना या व्याज गादीद्वारा या दासाचा प्रणाम वंदन करून सेवा समर्पणच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो. पण ज्यांच्या आशीर्वादाने आपला सद्भाव प्राप्त झाला, ज्यांच्यामुळे आज या विश्वामध्ये शांती नांदते आहे, अखंड प्रसन्न आहे, आजचं वातावरण प्रसन्न आहे, आनंदी आहे, भजनानंदी आहे, त्याच्या पाठीमागचं कारण माझे ज्ञानवर आहे, तुकोवर आहे. त्याचं आपण चिंतन करावं, त्यांचं स्मरण करावं. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. काही बोलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे, सलगे लाडी कोडी मज क्षमा करावी. तुकाराम 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 जय हरी जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय